एवढे कॉल का केलेत तुम्ही? सावी, अहो एवढे कॉल का करत होता? काही नाही, असंच. सावी, सांगा मला, एवढे कॉल का केलेत तुम्ही? गाडीबद्दल विचारू का नको? नाहीतर विचारल्यावर परत म्हणायचे कशाला जास्त विचार करते. असं मनात काही ठेवू नका, बिंदास बोला. आधी इथं बसा 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 बसा. चला सांगा मला, काय एवढे कॉल केलेत तुम्ही? ते मी आणि आई मार्केटमध्ये होतो तेव्हा आपली गाडी मला दिसली. लय फास्ट मध्ये होती ती आणि पुढे जाऊन अचानक थांबली. गाडीमध्ये कोण आहे ते बघायला मी गेले तर मी बघायच्या आधीच गाडी तिथनं निघाली होती. अच्छा, पण नेमकं काय सांगायचंय तुम्हाला ते सांगा की. एवढंच? सावी, तुम्ही उगाच एवढा विचार करत बसलाय. अहो घरातलं कोणीतरी असेल, नाहीतर ड्रायव्हर असेल. ड्रायव्हर, पण माहित नाही, मला काहीतरी गडबड वाटत होती. म्हणजे निगेटिव्ह वाइब्स आले होते जरा, म्हणून. सावी, मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला ना ओव्हर थिंक करायची सवय लागली, बाकी दुसरं काही नाही. आणि गाडी कुठे बघितली? मार्केटमध्ये ना. घरातलं कोणीतरी दसऱ्याची खरेदी करायला गेलं असेल, एवढं काय त्यात. आणि घाई असेल म्हणून फास्ट जात असेल. तसंही मोजुमदारांच्या गाड्यांना हळू चालायची सवय नाही. खूपच विचार करत बसलाय तर. धैर्य! आई कशाला आवाज देते? चला जाऊन बघूया. हा, मी आले. हा. नशीब चांगलंय म्हणून वाचलो आणि मीराचं प्रकरण थोडक्यात निभावलं. पण यापुढं असं गाफील राहून नाही चालायचं. आई, काही काम आहे का? कशाला बोलवलंस? दसरा आलाय उद्यावर, तयारी कुठपर्यंत आली? म्हणजे घरची नाही, पण बाहेरचं काय? प्रेसवाल्यांना बोलवलंय? त्यांच्या गिफ्टचं काय? आई, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. सगळी कामं डन झाली. आणि आपलं नवीन इन्स्टिट्यूट चालू होते, त्याच्या सजावटीचं काय? कुणाला सांगितलं की नाही अजून? हो, सगळं झालंय. बरं, आता सगळे इथं जमलेच आहे तर एक गोष्ट सांगायची होती मला. उद्या तुम्हा सगळ्यांसाठी एक सरप्राईज असणार आहे. टेन्शन घेऊ नका, सरप्राईज आनंदाचंच आहे.
हिरा, पूजेच्या तयारीचं काय? गुरुजींना निरोप दिलास का? आणि प्रसाद कोण बनवणार? हो आत्या, करतेच आहे मी सगळं. पण बघा ना, मला मदत करायला कोणीच नाहीये. म्हणजे सगळ्या कामांचा लोड माझ्या एकटीवर पडतोय. इथे मी राबते आणि बाकीचे मस्त मज्जा मारत फिरतायत बाहेर. हिरा, अगं तुला काय मदत पाहिजे असेल तर सांग मला, मी करते तुला मदत. बरं, बाकीचं मी करते सगळं. तू एक काम कर, सगळ्यांसाठी पूजेचा जो महाप्रसाद आहे त्याची जबाबदारी तू घे. चल, करेन मी. बघ, आत्ता हो म्हणतेस, पण उद्या ऐन टायमावर काही घोळ घालू नकोस. नाही, असं काही नाही होणार. करूयात आपण.